मुंबई से सटे ठाणे के उल्लासनगर में एक बिल्डर के निर्माणाधीन कार्य को अवैध बताकर तोड़क कार्रवाई करने की धमकी देने और 50,000 का हफ्ता लेते कारपेंटर शांताराम सेलके को ठाणे की खंडनी विरोधी पथक की क्राइम ब्रांच यूनिट ने गिरफ्तार किया है। दरअसल उल्लासनगर के बिल्डर संदीप गायकवाड़ उर्फ पप्पू का उल्लासनगर के रोड नंबर 1 पर हार्दिक ज्वेलर्स के पीछे निर्माणाधीन बिल्डिंग का कार्य चल रहा है, जिस पर सामाजिक कार्यकर्ता शांताराम सेलके ने अवैध निर्माण बताकर उल्लासनगर नगर निगम में तोड़क कार्रवाई करने की शिकायत दर्ज करवाई और उसके बाद 50,000 की फिरौती मांगने लगा, जिस पर बिल्डर संदीप गायकवाड़ ने पुलिस उपायुक्त ठाणे शहर के कार्यालय में एक शिकायत दर्ज करवाई, जिसके बाद बिल्डर गायकवाड़ द्वारा कारपेंटर शांताराम सेलके को 50,000 रुपए की फिरौती देते समय खंडनी विरोधी पथक की क्राइम ब्रांच यूनिट ने रंगे हाथ गिरफ्तार करके उल्लासनगर पुलिस को सौंप दिया है। पेश है हमारे ठाणे के संवाददाता विक्की प्रसाद की एक खास रिपोर्ट। शांताराम जानू शेळके हा एक असंघटित कामगारांचा काय वार्ड अध्यक्ष आहे। हा इसम माझ्या वार्डात एक छोटंसं काम चालू आहे, तर हा वारंवार नगरपालिकेला तक्रार करतो की हे काम मला तोडून पाहिजे। तर मग त्या ह्याने मी त्याला एक दोनदा भेटून त्याला समजवण्याचा प्रयत्न केला की बाबा आपला सर्वसाधारण एरिया आहे, आपला स्लम एरिया आहे, झोपडपट्टी गरिबांचे काम असं असं काम नको करू, ठीक आहे असं। तर या गोष्टी त्याला मी सारखं सांगत असताना समजत असताना पण तो वारंवार नगरपालिकेत जाऊन नाही मला हे काम तोडूनच पाहिजे असं। मग मी त्याला विचारलं असता जर तुला हे काम पूर्ण करायचं आहे तर मला 60,000 रुपये द्यावे लागतील अशी याने रक्कम बोललेला, पण आमचं 50,000वरती बोलणं झालं की ठीक आहे मी तुला 50,000 देतो। तर मग ते पैसे घ्यायसाठी तो आला होता। मग हीच तक्रार मी केली होती। तर ठाणे खंडणीचे जे अधिकारी आहेत त्यांनी उल्हासनगरला काल 17 तारखेला सायंकाळी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि याच्या पाठीमागे अजून कोण कोण आहेत त्याचे साथीदार यांच्या सगळ्यांचा अधिकाऱ्यांनी तपास करावा अशी माझी विनंती आहे।